मित्रांनो नमस्कार. मुंबईमधून मोठी बातमी येते आहे आपल्या संदर्भामध्ये. शिवसेनेच्या संदर्भातील महत्त्वाची बातमी. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रचंड मोठी घरवापसी. मुंबईतून अतिशय मोठ्या नगरसेवकांचा, नेत्यांचा आणि आमदार खासदारांचा प्रवेश थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत. मित्रांनो, नावासह यादी नेमकं काय करते भारतीय जनता पार्टीने? अखेर ठाकरेंना टाळी दिली का? नेमकं काय घडतंय? आज भेट घेतली आणि त्यानंतर लगेचच पडद्याच्या पाठीमागे लागल्या पूर्ण चर्चांना सुरू. नेमकी काय बातमी? नेमकं मित्रांनो, किती आहेत नगरसेवक, कोणकोणते नेते आहेत जे प्रवेश करणार आहेत, यासह सविस्तर बातमी बघूया. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावरती आल्या आहेत. 1 महिना ते 1.5 महिन्याच्या आतमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. त्या अगोदर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भारतीय जनता पार्टीकडून अतिशय जोरदार धक्का बसतोय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये वेगळं लढवण्याची तयारी भारतीय जनता पार्टी करत आहे. परंतु असं झाल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना मोठं यश मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना वेगळं लढली तर मात्र शिंदे सेनेतील जवळजवळ 18 ते 27 नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भाजपा साथ देत नसेल आणि जर एकट्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जर आम्हाला लढत असेल तर मात्र शक्य नाही, निवडून येणं शक्य नसल्याचं दिसतंय. यामुळे भारतीय जनता पार्टीला आता अजित पवार गटाची आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची गरज उरली नाही. मुंबईमध्ये सर्वच्या सर्व जागांवरती बीजेपी स्वतंत्र लढण्याची व्यवस्था करत आहे आणि शिंदे गटाला मुंबईतून बाहेर काढण्यासाठी त्यांची जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसू लागलंय. परंतु इकडे मात्र उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या युतीने शिंदे गटात मात्र खळबळ उडाली आहे. अजून सुप्रीम कोर्टाचा निकाल यायचा बाकी असतानाच या अगोदरच दोन्ही बंधूंच्या युतीने शिंदेगडातील बहुतांश नगरसेवकांनी आता उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. या भेटीमागे प्रवेशाचं सगळ्यात मोठं कारण असून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर दोन्ही बंधू एकत्र आले तर मुंबईमध्ये आपला विजय कधीही शक्य नाही. त्यामुळे मराठी बहुल भागामध्ये एकनाथ शिंदेच्या सोबत उद्धव ठाकरेंचे जवळजवळ 40च्या आसपास नगरसेवक गेले आहेत. त्यापैकी अर्धे नगरसेवक पहिल्या टप्प्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आतुर आहेत. त्यासाठी त्यांनी शिवसेनेशी संपर्क देखील साधला असून त्या नगरसेवकांच्या नावांची यादी देखील आता येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जबर धक्का, तर अजित पवारांना मुंबईमध्ये जागाच नसल्याचं निष्पन्न होत आहे. भाजपला मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे ती उत्तर भारतीय गुजराती लोकांच्या, इतर भाषिकांच्या बळावरती. मुंबईमध्ये मराठी माणसांच्या मतामध्ये फूट पाडायची, एकनाथ शिंदेंना वेगळे करायचं आणि त्यांच्याकडे उद्धव ठाकरेंची आणि राज ठाकरेंची मतं वळवायची आणि इकडे स्वतःचा डाव साधायचा, या प्रकारची रणनीती भारतीय जनता पार्टी सध्या मुंबईमध्ये आखत असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी आपली माहिती दिली आहे. यामुळे भाजप कोणताही गेम प्लॅन करू शकते, परंतु मुंबईमध्ये त्यांना सत्ता हवी आहे असंही त्यांनी सध्या म्हटलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती अशा प्रकारची भाजपची राजकीय खेळी मात्र त्यांच्यावरच उलटू शकते, ही देखील महत्वाची बाब आहे. महाराष्ट्र राज्याचं राजकारण खूप वेगळ्या वळणावरती जात असतानाच भाजपचा शिंदेंना बसलेला हा जबर धक्का. सध्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे सेनेची झालेली वाताहत, त्यांच्या विरोधात भाजपने केलेले तगडे उमेदवार उभे आणि सगळीकडूनच शिंदेगडाची केलेली कोंडी ही आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी नक्कीच खूप मोठी प्रभावी ठरणार आहे. परंतु इकडे मात्र भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हकालपट्टी करण्याच्या तयारीत असल्याचं सध्या तरी जाणवत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर शिंदेगडातील सर्वच्या सर्व नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 22 ते 25 नगरसेवक प्रवेश करतील. आता ते कोणते ते लवकरच पाहावं लागेल. मात्र उद्धव ठाकरे यांचा हा विश्वास आगामी काळामध्ये मुंबई महानगरपालिका जिंकून दिल्याशिवाय शांत बसणार नाही, हे देखील तितकंच खरं आणि तितकंच महत्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, मुंबई महानगरपालिका कुणाच्या ताब्यात हवी, एकनाथ शिंदेच्या की उद्धव ठाकरेंच्या? आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.